नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत सोमवार 8 डिसेंबर रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी राजेंद्र कॉलनी सत्यभामा अपार्टमेंट नाशिक रोड येथे बिल्डिंगच्या जिन्यामध्ये करण राजेंद्र सोनटक्के वय 27 राहणार विजय स्वीट जवळ पिंपळे सदन गोसाईवाडी नाशिक रोड, आकाश उर्फ निखिल राजेंद्र घोडेराव वय 27 राहणार केळकरवाडी चिन्नरपाटा नाशिक रोड, सुमित श्याम भाटिया वय 25 राहणार गुलजारवाडी सुभाष रोड नाशिक रोड यांनी मोटरसायकलवर येऊन प्रथम शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत धमकावत जिवंत सोडणार नाही तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या तिघांना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी जेरबंद करत थंडीचा गरमागरम चहा पाणी देत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। याबाबतचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री माळी करीत आहेत। नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 616/2025 भारतीय न्याय संहिता कलम 311, 315, 2, 351, 2, 352, 3, 5 प्रमाणे सशस्त्र अधिनियम 425 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे सदरचा गुन्हा 9/12/2025 रोजी दाखल होता। त्या गुन्ह्यातील जे फरारी आरोपी होते करण राजेंद्र सोनटक्के, आकाश पोलीस हवालदार पाटील दादा तसेच पोलीस हवालदार टेमगर यांच्या दोघं टीमने मेहनतीने व शिताफीने सदर तिघ आरोपींना ताब्यात घेऊन आमच्या समक्ष हजर केले। आम्ही सदरचा गुन्ह्याचा तपास आम्ही पोलीस उपनिरीक्षक माळी करत असून सदर आरोपी त्यांना अटक केल्यानंतर आरोपी करण राजेंद्र सोनटक्के याने निवेदन पंचनाम्यामध्ये सदर गुन्ह्यात वापरलेला जो लोखंडी कोयता होता तो काढून दिलेला आहे। तसेच त्याने गुन्हागार तेवढे परिधान केलेले कपडे देखील काढून दिलेले आहेत व फिर्यादी यांच्या खिशातून त्याने 840 रुपये जे काढलेले होते ते देखील त्याने निवेदन पंचनाम्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त ACP मॅडम निकम मॅडम व तसेच वपोनिसो श्री जितेंद्र सपकाळे सर यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेली आहे।